माहिती आहे तालुक्यात राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरद पवार पक्षाचे हर्षवर्धन पाटील असतील, त्यांचं जर समजा उद्या आता ते तिडा वाटत नाही का? खरं सांगा तो तिडा आहे. आणि या राज्याचे माजी मंत्री हर्षवर्धनजी पाटील साहेब जरी पवार साहेबांच्या विचाराचे असतील तर ते पूर्वी आमचे नेते होते, तेही माझ्या बाबतीत सॉफ्ट कॉर्नर घेतील. आज आपण ज्या ठिकाणी आलोय ना त्या व्यक्तीची महाराष्ट्रात पहिल्यांदा राष्ट्रवादी काँग्रेसने जिल्हा परिषद सदस्याची उमेदवारी जाहीर केलेली आहे. कशी आज डोले सरांच्या सारखा एक चांगला उमेदवार, डोले सरांसारखा एक चांगला उमेदवार तुम्हा सर्वांना निश्चित प्रकारे जिल्हा परिषदेला मिळालेला आहे, त्याचा तुम्ही फायदा घ्या. पण तुम्हाला खात्री होती का हे आपल्यालाच मिळेल का उमेदवारी? कारण आपण बघतोय की बऱ्याच प्रमाणात तुमच्या गटामध्ये पण तुमच्याही पार्टीचे काही उमेदवार इच्छुक होते आणि विरोधी पक्षाचे जरी लोक असले तरी ते आजही उमेदवार आपलाच मानतात आणि ते मलाच मतदान करतील अशी माझी अपेक्षा आहे. आणि तशा पद्धतीचा काही लोकांनी शब्दही मला दिल्याचं आठवतंय. जनतेमधूनच आमच्या मंत्री महोदय असतील, उपमुख्यमंत्री महोदय असतील, त्यांच्यापर्यंत लोकांचा फीडबॅक गेला आणि त्यामुळे सर्वांच्या अगोदर माझी उमेदवारी जाहीर केली. चला मित्रांनो, झेडपीचं बिगुल वाजलेलं नाही, पण या 8-15 दिवसामध्ये 10 फेब्रुवारीच्या आतमध्ये किंवा 10 फेब्रुवारी पर्यंत ह्या निवडणुका ज्या आहेत ते रंगात येतील आणि येणाऱ्या काळामध्ये कोण कोणावर वरचढ होईल हे पाहायला थोडंसं आता आपल्याला इंटरेस्ट येणार आहे, कारण आपण प्रत्येक कव्हरेज त्याचं दाखवणार आहे. आज आपण ज्या ठिकाणी आलोय ना त्या व्यक्तीची महाराष्ट्रात पहिल्यांदा राष्ट्रवादी काँग्रेसने जिल्हा परिषद सदस्याची उमेदवारी जाहीर केलेली आहे. कशी जाहीर केली तर राज्याचे कॅबिनेट मंत्री दत्तात्रय मामा भरणे यांनी आज भरणेवाडीमध्ये लोकांमध्ये ते डिक्लेअर केली आणि तुम्हाला चांगला उमेदवार मिळाला असंही त्यांना सांगितलं, त्या गावकऱ्यांना सांगितलं. तेच उमेदवार श्रीमंत ढोले सर, जे लाखेवाडी काठी गणातून या ठिकाणी जिल्हा परिषद सदस्य म्हणून उभा राहिलेले आहेत. आणि या ठिकाणी त्यांच्याशी मुलाखत घेतो. का त्यांच्याशी मुलाखत घेतो तर पहिली उमेदवारी जाहीर केलेली आहे, अधिकृतपणे नसली तर भर सभेत उमेदवारी डिक्लेअर केलेली आहे. सर, भर सभेत उमेदवारी डिक्लेअर केली, अधिकृतरित्या केलेली नाही. कसं बघता ह्याकडे आणि काय म्हणून तुम्ही त्यांनी डिक्लेअर केलेली असेल हे सगळं? या राज्याचे उपमुख्यमंत्री सन्माननीय अजितदादा पवार साहेब, राज्याचे कृषी मंत्री सन्माननीय दत्तामामा भरणे, राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष, तालुका अध्यक्ष या सर्वांच्या समोर दत्तामामा भरणे यांनी माझी उमेदवारी जाहीर केल्याबद्दल मी सर्वप्रथम त्यांचे आभार व्यक्त करतो. ही उमेदवारी ही जनतेची उमेदवारी आहे. जनतेतूनच एवढा भरघोस असा जल्लोष आहे. जनतेला वाटतं की आपला हा घरचा उमेदवार आहे आणि म्हणूनच दत्तामामा भरणे त्याचबरोबर जिल्हाध्यक्ष दादांपर्यंत जनतेने जाऊन माझे पहिल्यांदा तालुक्यामध्ये, जिल्ह्यामध्ये सर्वप्रथम माझ्या नावाची घोषणा केलेली आहे. पण तुम्हाला खात्री होती का हे आपल्यालाच मिळेल का उमेदवारी? कारण आपण बघतोय की बऱ्याच प्रमाणात तुमच्या गटामध्ये पण तुमच्याही पार्टीचे काही उमेदवार इच्छुक होते. आणखी विरोधी जे पक्ष आहेत त्यांचे तर आणखी काहीच नाही. तोपर्यंत तुमचं तर मला वाटतं चालू झालेले तुमचा कार्यक्रम. या राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा यांनी एकदा सांगितलं होतं, पक्षासाठी जो कार्यकर्ता रात्रंदिवस झटतो त्या कार्यकर्त्याची दखल हा पक्ष घेत असतो. मी पक्षाची उमेदवारी मिळेल म्हणून काम करत नाही, तर 24 तास जनतेची जनसेवा करतो. लोकांचे अडचणीचे प्रश्न मांडतो आणि ते सोडवतो. नेत्यापर्यंत त्या लोकांची गाऱ्हाणी नेतो आणि त्याची सोडवणूक करून लोकांना विकासाच्या योजना दारोदारी पुरवतो. त्यामुळंच जनतेमधूनच आमच्या मंत्री महोदय असतील, उपमुख्यमंत्री महोदय असतील, त्यांच्यापर्यंत लोकांचा फीडबॅक गेला आणि त्यामुळे सर्वांच्या अगोदर माझी उमेदवारी जाहीर केली. जाहीर केलेलं आहे, पण जाहीर करण्यापूर्वी सुद्धा तुम्ही प्रचारात आम्ही वेळोवेळी पाहिलेलं आहे. गावं मला वाटतं 10-15 गाव आहेत गटात. किती गाव आहेत? गटामध्ये 16 गाव आहेत. किती गावं फिरून झाली आतापर्यंत माझी 14 गावं झालेली आहेत. 2 गावं बाकी आहेत. घर टू घर माझी शैक्षणिक संस्था आहे. या शैक्षणिक संस्थेच्या माध्यमातून या घराघरामध्ये मी यापूर्वी पोहोचलेलो आहे. घराघरातील माझ्या भगिनी असतील, माझे बांधव असतील, त्याला हा उमेदवार म्हणजे आपल्या घरातला उमेदवार आहे अशी प्रत्येकाची भावना झालेली आहे. आणि म्हणूनच सगळ्या ठिकाणी मी आजपर्यंत पोहोचलेलो आहे. माझं कुटुंब असेल, आमचा ढोले परिवार असेल, मित्र परिवार असेल, माझे कार्यकर्ते असतील, हे रोज प्रत्येक गावामध्ये, प्रत्येक घरामध्ये पोहोचत आहेत. सर, महत्वाचा विषय आहे बरं का. आता हे झालं लोकल. आपलं राज्याचं समीकरण जर बघितलं तर दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस एकत्र आलेले आहेत
आणि आपल्याला माहिती आहे तालुक्यात राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी, शरद पवार पक्षाचे हर्षवर्धन पाटील असतील, त्यांचं जर समजा उद्या आता ते तिढा वाटत नाही का? खरं सांगायचं तर तिढा आहे. दोन्ही पार्ट्या एकत्र आल्या, हे कसं बघता? तालुका लेवलला कसं बघता? चला. या राज्याचे उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादीचे या देशाचे लोकनेते शरदचंद्रजी पवार साहेब आणि अजितदादा यांच्या माध्यमातून राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष एक झाला आणि तालुका पातळीवरती या राज्याचे कृषी मंत्री दत्ता मामा भरणे आणि माजी मंत्री हर्षवर्धनजी पाटील साहेब यांच्यामध्ये युती होणं वावगं होणार नाही. कारण तालुक्याला विकासाची योजना मिळणार आहेत. तालुक्यामध्ये जे 8 सीट आहेत ते अजितदादा पवार साहेब आणि दत्ता मामा भरणे त्याचबरोबर हर्षवर्धन पाटील साहेब ठरवतील. परंतु सगळ्याच्या अनुमतीनं माझी उमेदवारी जाहीर केली असेल असं मला वाटतं. सरांना बोलायला सर आहेत ना, असतानाच शिक्षक, त्यामुळे काही विषय नाही सर. सगळ्यात महत्वाचं बरं ठीक आहे, ही दोन्ही राष्ट्रवादी एक झाल्या, पवार साहेब आणि अजितदादा एकत्र आला, आनंद वाटतो थोडा? अति आनंद झालेला आहे. कारण या प्रेमायसेस मध्ये या देशाचे माजी कृषी मंत्री शरदचंद्रजी पवार साहेब यांच्याच उपस्थितीमध्ये मी राष्ट्रवादी प्रवेश केला आणि काही दिवसानंतर राष्ट्रवादीमध्ये थोडस विचार वेगळे झाले आणि परंतु आज जर एकत्र आले तर मला खूपच आनंद होईल. आणि या राज्याचे माजी मंत्री हर्षवर्धनजी पाटील साहेब जरी पवार साहेबांच्या विचाराचे असतील तर ते पूर्वी आमचे नेते होते, तेही माझ्या बाबतीत सॉफ्ट कॉर्नर घेतील. चला, एकंदरीतच आपण बघितलं की महाराष्ट्रात पहिली जी उमेदवारी राष्ट्रवादी काँग्रेसने जाहीर केली, कॅबिनेट मंत्री दत्तात्रय मामा भरणे यांच्या माध्यमातून जाहीर केली असं म्हणता येईल. ते उमेदवार श्रीमंत डोले सर, यांच्याशी आपण खास गप्पा मारल्या. येणाऱ्या काळामध्ये कशा पद्धतीने या जेडपीच्या घडामोडी घडतील हे खरं तर पाहणं ठरेल. आपलं बारीक लक्ष असणार आहे त्याच्यावर, आपलं लक्ष बारीक असणार आहे. तळागाळात काय बोलायचंय सरांनी? बोला. चला. या आमच्या ज्या लाखेवाडी काठी गटामध्ये 16 गावाचं यामध्ये जवळजवळ 39,500 मतदान आहे. या भागातील सामान्य माणसापर्यंत माझी नाळ गेलेली आहे. माझं ढोलोई कुटुंब हे प्रत्येक घरापर्यंत पोहोचलेलं आहे. पक्ष कोणताही असू देत, वैचारिक मतभेद असू देत, परंतु या काळामध्ये, या झडपीच्या काळामध्ये मला विरोधी पक्षाचे जरी लोक असले तरी ते आजही उमेदवार आपलाच मानतात आणि ते मलाच मतदान करतील अशी माझी अपेक्षा आहे. आणि तशा पद्धतीचा काही लोकांनी शब्दही मला दिल्याचं आठवतंय. बरोबर. तर येणाऱ्या काळामध्ये कशा घडामोडी घडतील जेडपीच्या निवडणुकीमध्ये येणाऱ्या या महिनाभरातच म्हणायचं, ह्या महिनाभरात काय घडामोडी घडतील? 1 महिना. हो, महिनाभरात काय घडामोडी ते ह्याच्यावर बारीक लक्ष असणार. गावागावात जाऊन कॅम्पेनिंग करायचं भावांनो, गावागावात जाऊन लोकांची मतं आजमायची की त्यांच्या मनात नक्की कोण आहे. येणाऱ्या काळात आपण हे करणार आहोत. तुर्तास मी इथंच थांबतो. मी श्रीयश नलवडे, जनता एक्सप्रेस मराठी न्यूज, लाखेवाडी, तालुका इंदापूर, जिल्हा पुणे.